श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 10वा द्वितीय स्कंध। त्यामुळे सत्व रज तमोगुण शक्तींचा वापर करून सत्वगुणापासून ब्रह्म, रजोगुणापासून विष्णू आणि तमोगुणापासून शंकराचे रूप त्यानेच धारण केले असे शुक म्हणाले। ज्यावेळी भगवंतांनी हे नारदाला सांगितले त्यावेळी नारदांनी प्रश्न केला, ह्या आपण निर्माण केलेल्या संसाराचे लक्षण काय, आधार कोणता इत्यादी। यावर ईश्वराने माया आणि मायोद्भव सृष्टीची उत्पत्ती केली। तमोगुणापासून अहंकार, त्यापासून द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती झाल्या। तामस अहंकारापासून आकाश, आकाशाचा गुणशब्द, या शब्दशक्तीद्वारेच दृष्टा आणि दृश्याचा बोध होतो। आकाशापासून वायू, तेजाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली। अहंकाराच्या एका विकारातून, प्रकारातून ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये यांचे अधिष्ठान म्हणून 10 देवता निर्माण झाल्या। त्यांना दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती म्हणतात। या सर्वांच्या शक्तींपासून व्यष्टीरूप जीव, पिंड आणि समष्टीरूप सर्व चराचर जीव, ब्रह्मांड यांची रचना झाली। या ब्रह्मांडातून उत्पन्न झालेल्या विराट पुरुषाची रूपकात्मक कल्पना कमरेच्या वर सप्तस्वर्गलोक व खालचे सप्तपाताळ अशी आहे। नाभी म्हणजे भूलोक, त्यावर स्वर्गलोक आणि त्याखाली पाताळ अशी त्रिलोकाचीही कल्पना करीतात। भगवंताने स्वतःच्या शक्ती वापरून ही सर्व स्वतःतूनच निर्मिती केली असे वर्णन करण्यामागे हे सर्व चराचर विश्व हे एक ब्रह्मच आहे, त्याचे अंशरूपाने वैविध्य वसत आहे हे सांगतानाच व्यक्तिव्यक्तींनी समष्टी धर्म पाळताना एकोहंचा भाव जागृत ठेवावा हे अपेक्षित आहे। इंद्रियांचे देवताधिष्ठान सांगून कर्मेंद्रियाचे कार्यही स्वाधीन नसून यदृच्छेने होत असते असा विचार करून अहंकार संपावा। अहंकार संपला की वृत्ती तदाकार होणे शक्य होते। व्यास महर्षी शुकाच्या पाठीमागे जाऊन हे पुत्रा, मुला, शुका असे म्हणत होते आणि उत्तर मात्र वनराईतून, झाडाझुडपातून, पक्ष्यांकडून येत होते। हे देहभाव, अहंभाव संपल्यामुळे शुकांचा घडत होते, तर माझा मुलगा, माझ्या पुत्रा थांब, यात मुलगा हा मोह आणि माझा हा अहंभाव जागृत आहे। ब्रह्म या शब्दाचाच अर्थ व्यापक असा आहे, त्याचा कोणत्याही ठिकाणी अभाव नसतो। त्याचप्रमाणे गुरु हे तत्वही व्यापक आहे, त्यामुळे ईश्वर किंवा गुरु शोधित रानाडोंगरात भटकण्याची गरज नसते आणि असे केले तर ते भटकणेच होते। म्हणून गुरु ओळखावा लागतो, जो आपली कल्पना व्यापक करवितो, जो सर्वव्यापी ईशभाव दर्शवू शकतो, तो कसल्याही प्रसंगी योग्य मार्ग दाखवितो, तो गुरु असतो। 7च दिवस शिल्लक आहेत स्वकल्याण करण्यासाठी। माणसाला दीर्घ आयुष्य आणि सतेज बुद्धी दिलेली आहे, पण त्याचा उपयोग केला नाही, स्वला ओळखले नाही आणि तलाही ओळखले नाही। व्यर्थ काम, क्रोध, मोह, ईर्षेत काळ व्यतीत केला। आता परमहंस परिव्रजकाचार्य, वैराग्य पंडित श्री शुकाचार्य समोर आल्यावर भान आले आणि त्यांना मोक्षमार्ग विचारला। 7च दिवस शिल्लक आहेत अशा कठीण परिस्थितीतही उद्धाराचा मार्ग दाखवतात सद्गुरू परमहंस शुकाचार्य महाराज। त्यांना पृच्छा केल्यावर शुकाचार्य म्हणाले, राजा, प्राणप्रयाण समयी त्रिदोष होतात आणि परमेश्वर चिंतन होत नाही। त्यासाठी मनुष्याने नित्यप्रती ईशचिंतन करावे। अष्टांग योगात सांगितल्याप्रमाणे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांच्या दुःखदोषांचे स्मरण करावे, म्हणजे मृत्यूची भीती राहत नाही आणि माणूस अभय झाला की तदाकार होतो, कारण अभय हे ब्रह्मलोकाचेच नाव आहे। अशा प्रकारे मृत्यूची भीती सोडून अंतकाळी भगवंताला स्मरण केले तर तुझ्यासाठी 7 दिवसही खूप आहेत। तेव्हा सर्व संगाचा त्याग कर, निर्भय हो आणि श्रीमद भागवताच्या माध्यमातून भगवत स्मरणार्थ त्यांच्या अवतारांचे व लीलांचे श्रवण कर, मनन कर, चिंतन कर असे सांगून त्यांनी भगवंताचे अवतार व लीलांचे कथन केले।